नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे उमा आता मंजिरीला विचारत असते, की "मंजिरी, मला खरं-खरं सांग, तुला शशिकलाने कसे पैसे दिले होते? तू मागितल्या-मागितल्या तुला तिने पैसे दिले का?" तेव्हा इथे आता मंजिरी तिला खरं सांगायला तयार नसते. तेव्हा इथे उमा म्हणते, की "मंजिरी, तुला तुझ्या रायाची शपथ आहे. खरं-खरं सांग, तुझ्या काकूने तुला कसे पैसे दिले?" तेव्हा इथे आता रायाची शपथ दिल्यानंतर घडलेला प्रकार आता मंजिरी इथे उमाला सांगते. डस्टबिनमध्ये पैसे टाकलेले असतात आणि त्या डस्टबिनमध्ये हात घालून मंजिरीला पैसे काढायला सांगते. तर इथे आता रायाला स्वतःचा खूप जास्त राग आलेला असतो. अण्णांना मानाचा फेटा मिळवून दिला नाही म्हणून तो स्वतःला शिक्षा करून घेत असतो. तो आता चाबकाचे फटके आपल्या अंगावरती मारत असतो. तेव्हा त्याला आठवत असतं मंजिरी म्हणालेली असते, की एक मुलगी जिंकलेली आहे. तुला काय वाटतं, मुली जिंकू शकत नाही का? हे डोक्यातून काढून टाक. कितीही म्हणालास ना तरीसुद्धा सगळे लोक हेच म्हणतील, की रायाला एका मुलीने हरवलं. तरी ते अण्णा म्हणालेले असतात, की लाज तर माझी घालवलेलीच आहेस, अंगावरचे कपडे पण आता उतरवणार आहेस का? तेव्हा इथे आता रायाचे मित्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या हातातून चाबूक काढून घेतात. तेव्हा इथे त्याच्या अंगाला आता पूर्णपणे ओळी उठलेल्या असतात. तेव्हा इथे रायाचे मित्र म्हणत असतात, की "राया दादा, आम्हाला मार. या सगळ्यामध्ये माझी चूक आहे." तेव्हा राया म्हणतो, की "पहिल्यांदा मी अण्णांना माझी लाज वाटेल असं वागलेलो आहे." तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो, की "राया दा, या सगळ्यामध्ये माझी चूक आहे. तू तर जिंकणारच होतास ना. माझ्यामुळे तू हरलेला आहेस आणि माझ्यामुळे तुला हे ऐकावं लागलंय. खरं तर हे चाबकाचे फटके ना तू माझ्या अंगावरती मार." तेव्हा इथे राया म्हणत असतो, की "जेव्हा मला कुणीच नव्हतं ना, तेव्हा मला अण्णांनी आसरा दिला. मला लहानाचं मोठं केलं. मला स्वतःच्या पायावरती उभं केलं," असं राया म्हणत असतो. तर इथे डस्टबिनमध्ये हात घालून पैसे काढल्यामुळे उमा आता मंजिरीचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणत असते, की "हे हात तू सकाळी त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकले होतेस ना?" तेव्हा इथे आता उमा खूपच जास्त इमोशनल झालेली असते. ती मंजिरीच्या हाताचे लगेचच मुके घेते आणि म्हणत असते, की "तू खूपच जास्त हुशार मुलगी आहेस. आई-वडिलांवरती तुझं खूप प्रेम आहे ना. आम्हाला अभिमान वाटतो, की तू आमची मुलगी आहेस म्हणून. सगळ्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळू दे," असं सुद्धा उमा म्हणते. तेव्हा उमा म्हणत असते, की "शशिकलाने माझ्या सोन्यासारख्या मुलीला त्या डस्टबिनमध्ये हात घालून पैसे काढायला सांगितले ना, आता बघ मी काय करते ते. मी तुला अशी तशी सोडणार नाही आहे." तर इथे मंजिरीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आता काही पत्रकार घरी आलेले असतात. तेव्हा शशिकला बाहेर उभी असते. तर पत्रकार म्हणत असतात, की "आम्हाला मंजिरी सरनाईक यांना भेटायचं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये त्या विनर झाल्यात ना म्हणून." तेव्हा इथे शशिकला म्हणत असते, की "त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, पण आधी त्यांच्या गुरूचा इंटरव्ह्यू घ्या. कारण मी मंजिरीला प्रोत्साहित केलं होतं. मी तिला सांगितलं होतं, की तुला बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे ना, तू घे, तू करू शकतेस. मुली कुठेही मागे नाही आहेत आणि म्हणूनच ती जिंकलेली आहे." तर इथे आता शशिकलाचा इंटरव्ह्यू घेतला जातो. तर रायाने आता चाबकाचे फटके आपल्या अंगावरती दिलेले असतात. तेव्हा त्याची जी फलटण असते ती त्याच्या सेवेला लागलेली असते. अंगावरती ज्या ओळी उठलेल्या असतात त्या आता त्याचे मित्र शेकवत असतात, त्यांना मलम लावत असतात आणि म्हणत असतात, की "तुझी फॅमिली असती तर तू वेगळा असतात. तुझी फॅमिली जर त्या दंगलीमध्ये तुझ्यापासून दुरावली नसती तर आज आम्हाला वेगळा रायादादा बघायला मिळाला असता आणि तुला एवढं ऐकूनसुद्धा कुणाचं घ्यावं लागलं नसतं." तेव्हा राया म्हणतो, की "त्या दंगलीमध्ये माझ्या आईवडिलांबरोबर माझा छोटा भाऊसुद्धा माझ्यापासून दूर झालेला आहे." तेव्हा इथे "तुला थोडं-थोडं आठवतं का?" असं सुद्धा त्याचे मित्र विचारतात. तर इथे शशिकला आणि इश्की दोघीजणी खूप जास्त खुश असतात. तेव्हा इथे इश्की म्हणत असते, की "मम्मी, तू बघ किती छान दिसतेस. खूप छान व्हिडिओ आलाय." तेव्हा शशिकला म्हणते, "हा व्हिडिओ आहे ना, परदेशामध्ये तुझे वडील आहेत ना, त्यांना दुबईला पाठवून दे, फॉरेनला पाठवून दे." तेव्हा इथे "मी खूप सुंदर दिसते," असं सुद्धा शशिकला म्हणते. तेव्हा उमा म्हणते, "हो ना, जशी काही चंद्राची कोरच." तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, "अरे वाह! आज माझ्या मोठ्या जाऊबाईंनी माझं कौतुक केलंय. कौतुक पण करायलाच हवंय. पैसे दिले होते ना मी, म्हणूनच तुम्ही जत्रेत जाऊ शकलात." तेव्हा उमा म्हणत असते, "मग त्याची परतफेड तर करायला हवी आहे. हे घे, तुझे पैसे मी परत करते." तेव्हा शशिकला म्हणत असते, "अरे वाह! घेणारे हात आज द्यायला आलेत. बघितलंस ना इश्के, अगं लगेच परत पैसे केलेसुद्धा. बरोबर आहे, 1,25,00,000चं झाड घरामध्ये घेऊन आलायत ना तुम्ही." तेव्हा उमा म्हणते, की "माझ्या मुलीने मेहनतीने ते पैसे कमावलेत आणि हे पैसे जर तुला परत हवे असतील ना, तर ज्या पद्धतीने तू माझ्या मुलीला, मंजिरीला पैसे दिले होतेस ना, तसेच मी तुला ते परत करणार आहे."
तेव्हा इकडे आता डस्टबिनमध्ये शशिकला पैसे टाकते आणि तो डस्टबिन आता वरती खालती पूर्णपणे हलवते आणि तिला म्हणते की आता तुला तुझे पैसे जर परत हवे असतील ना तर ह्या डस्टबिनमधून तुझे पैसे काढून घ्यायचे. तेव्हा तिथे आता मंजिरीसुद्धा येते. शशिकला म्हणत असते की मी कचऱ्याच्या डब्यामध्ये हात घालणार नाही आणि ते पैसे काढून घेणार नाही. ते पैसे काढ आणि माझ्या हातात दे. तेव्हा उमा म्हणत असते का तुला त्या डस्टबिनमध्ये हात घालायला लाज वाटते का? आणि सकाळी माझ्या मुलीला त्या डस्टबिनमध्ये पैसे काढण्यासाठी हात घालायला लावलेस तेव्हा तुला लाज नाही वाटली का गं? तेव्हा इथे कचरेवाले दादा येतात आणि म्हणतात की मॅडम कचरा दे दो. तेव्हा उमा म्हणते की ले जाओ भाई, इसमें कचरा है ले जाओ. तेव्हा इथे दादा ती कचरापेटी आता उचलतात. तेव्हा शशिकला त्याच्या हातातून घेते आणि म्हणते अरे बाबा त्याच्यामध्ये पैसे आहेत मी दिलेले, ते पण कुठे घेऊन जातोयस कचऱ्याबरोबर. तेव्हा शशिकला ती डस्टबिन त्याच्या हातामधून घेते आणि पैसे आता घ्यायला जाणार तेवढ्यातच उमा त्याच्यावरती पाय ठेवते. जसा पाय शशिकलाने मंजिरीच्या वेळेला ठेवलेला असतो अगदी तसाच. तेव्हा इथे शशिकला म्हणते पैशांचा असा अपमान करताना तुला लाज नाही वाटत का गं? तेव्हा इकडे उमा म्हणते की पैशांचा अपमान करायला मी काही तू नाही आहेस, कळलं ना? हे घे तुझे पैसे. तर उमाने ते पैसे हातामध्येच ठेवलेले असतात, ते तिने डस्टबिनमध्ये टाकलेले नसतात. उमा म्हणते ह्या पैशांचा अपमान मी कधीच करणार नाही. तुला जर तुझे पैसे परत हवे असतील ना तर एक काम करायचं, माझ्या मंजिरीची माफी मागायची, तेव्हाच मी पैसे परत करेन. तेव्हा नाना म्हणत असतात जाऊ दे ना उमा, कशाला उगाच वाद घालतेस, ते पैसे त्यांना परत करून टाक बरं. तेव्हा इथे मंजिरीसुद्धा म्हणत असते जीजी हे बघ आता जुनं काही उकरून काढू नकोस, ते पैसे त्यांना परत देऊन टाक बरं. तेव्हा इथे उमा म्हणते अजिबात नाही, जर तुला हे पैसे तुझे परत हवे असतील तर माझ्या मंजिरीची माफी माग, नाहीतर पैसे विसरून जा. तेव्हा इथे शशिकला म्हणते की मंजिरी मला माफ कर, असं ती रागातच बोलते. तेव्हा उमा म्हणत असते आता कसं, आता हे घे तुझे पैसे, मला कुणाचेही उपकार जास्त दिवस ठेवायला आवडत नाही, असं उमा म्हणत असते. तेव्हा इथे शशिकला म्हणते की मंजिरी तुला खूपच जास्त माज आलाय ना, कान भरलेस ना तुझ्या आईचे, बघ तुला कसा धडा शिकवते ते. तर इकडे आता नाना आणि उमा दोघंजण आता पैसे मोजत असतात, कारण प्रवीण या माणसाला त्याचे पैसे परत करायचे असतात, कारण त्याच्याकडून कर्ज घेतलेलं असतं. तेव्हा इकडे लगेच मंजिरी म्हणते की नाना माझ्याकडे पैसे द्या, आधी मी त्या माणसाचे पैसे देऊन येते. तेव्हा नाना म्हणतात की निखिलला सुद्धा तुझ्याबरोबर घेऊन जा. तेव्हा निखिल तिथे येतो आणि म्हणतो की आता मला सुद्धा नवीन मोबाईल हवा. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते कशाला, आहे ना तुझ्याकडे हा फोन, नवीन फोन घेण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे जरा. तेव्हा इथे निखिलला राग येतो आणि तो लगेचच तिथून निघून जातो. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की नाना पैसे माझ्याकडे द्या, मी लगेचच देऊन येते. तेव्हा आता निखिल रागाने रुसून बसलेला असतो. तेव्हा तिथे मंजिरी येते आणि म्हणते कुणीतरी रुसलंय वाटतं, हे बघ मी तुला सॉरी म्हणते. तरीसुद्धा इथे लगेचच निखिल म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ तू माझ्यावरती रागवलंयस मला माहिती आहे, पण आता सध्या कर्ज फेडणं जास्त महत्त्वाचं आहे ना, मी तुला सॉरी म्हणते. हे बघ कान पकडते, मला माहिती आहे तू मला नक्की माफ करशील. तर इकडे आता राया आपली एक्सरसाइज करत असताना आपला रागसुद्धा बाहेर काढत असतो. तेव्हा तिथे त्याची फलटण धावत पळत येते. तेव्हा इथे डिफिकल्ट म्हणत असतो की रायादा त्या मुलीची सगळी कुंडली काढलेली आहे. तर इथे आता त्याने एक फॅमिली फोटो आणलेला असतो, त्याच्यामध्ये मंजिरी सरनाईक, त्याच्यानंतर उमा सरनाईक त्याची आई, नाना म्हणजे इथे प्रदीप सरनाईक आणि त्याचबरोबर निखिल सरनाईक तिचा लहानगा भाऊ, अशी ओळख आता इथे डिफिकल्ट करून देत असतो. आणि तिला चुलत 2 बहिणीसुद्धा आहेत असं म्हणतो. तेव्हा राया म्हणतो की हे सगळं जाऊ दे, कामाचं वगैरे सांग. तेव्हा इथे डिफिकल्ट म्हणत असतो की त्यांचं चादरीचं दुकान आहे कोल्हापूरमध्ये, न चालणारं दुकान म्हणजे त्यांचंच आहे, म्हणूनच डोक्यावरती कर्जाचा डोंगर झालाय आणि तो फेडण्यासाठी त्या मंजिरी सरनाईकीने बैलगाडीच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. तेव्हा इथे ते कर्ज तिने फेडलं असेल असं राया म्हणतो. पण आता त्या मिस फायरला मी सोडणार नाही आहे, तिचा फ्यूज मीच कसा उडवतो ते बघच तू. तिला मी आणणार आणि अण्णांची माफी मागायला लावणार आणि ती ट्रॉफी जी घेऊन गेले ना ती मी तिला परत अण्णांकडे आणून द्यायला सांगणार, त्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही असं राया म्हणतो. तिला लवकरात लवकर शोधून काढा, ती कुठे जाते, कधी येते ही सगळी माहिती मला हवी आहे. जेव्हा ती अण्णांची माफी मागेल तेव्हाचा राया गप्प बसेल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, राया म्हणत असतो तू माझ्याबरोबर चल, ती ट्रॉफी घे, अण्णांना दे आणि त्यांची माफी माग, मग तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला. तेव्हा इथे रायाला आता मंजिरी घाबरलेली असते. तेवढ्यातच आता तिथून एक मुलगा बॉलला लाथ मारतो आणि तो बॉल आता रायाकडे जातो. तेव्हा राया म्हणतो कोण आहे रे, कुणाला मरायचं आहे. तेव्हा तिथे
तो मुलगा आता मंजिरीची मदत करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा राया मंजिरीला म्हणतो, तुला तर मी नंतर बघून घेईन, आधी तुझी वजाबाकी करेन, असं त्या मुलाला म्हणतो. त्यानंतर इथे आता तो मुलगा मंजिरीला सोडण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. तेव्हा नाना आणि उमा विचारतात की हा कोण आहे. तेव्हा मंजिरी म्हणते की एकटीच होते ना रस्त्याने, तेव्हा घरपर्यंत सोडायला आलेले आहेत. तेव्हा इथे तो मुलगा तिच्या फॅमिलीला भेटून खूपच जास्त खुश होतो. तेव्हा उमा त्या दोघांना एकत्र बघून म्हणते की हा मुलगा किती राजबिंडा आहे, माझ्या मंजिरी बरोबर हा लग्न करेल का, असा प्रश्न तिच्या मनामध्ये उभा राहिलेला असतो.